प्रज्ञाशील करुणेनं जीवनाचं सोनं होत, प्रज्ञाशील करुणेनं जीवनाचं सोनं होत. बुद्धाच्या धम्मामध्ये समतेचं पीक येत, बुद्धाच्या धम्मामध्ये समतेचं पीक येत. प्रज्ञाशील करुणेनं जीवनाचं सोनं होत, प्रज्ञाशील करुणेनं जीवनाचं सोनं होत. मानवते पायी जुळत जीवा भावाचं नात, मानवते पायी जुळत जीवा भावाचं नात. प्रज्ञाशील करुणेनं जीवनाचं सोनं होत, प्रज्ञाशील करुणेनं जीवनाचं सोनं होत. जीवनात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचे मूळ शोधा दुःख निवारण आहे, दुःखाचे मूळ शोधा दुःख बुद्ध म्हणाले तुके आनंद ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे. बुद्ध म्हणाले तुके आनंद ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे. धम्माचा हा खजिना ठेवून चाललो, हा वारसा तुला मी देऊन चाललो. धम्माचा हा खजिना ठेवून चाललो, हा वारसा तुला मी देऊन चाललो. दुनियेत हिंसकांना कधी केला नाही गर्व, नावात कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. कधी केला नाही गर्व, नावात कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. बुद्धाने बुद्ध पाहे सचित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिजे चित्र 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 गौतमाचे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. भवतु सर्वं भवतु सर्वमङ्गलम्, रक्षन्तु सर्वं रक्षन्तु सर्वं रक्षन्तु सर्वं. सदत मंगल
सब का मंगल जल के थल के और गगन के जल के थल के मंगल महाकल्याणी जग में जागे धम्म की वाणी मंगलमय महाकल्याणी जग में जागे संघ की वाणी मंगलमय महाकल्याणी जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे मन की सारी गाठे टूटे सब दुख दूर होय रे के स्थल के और गगन के प्राणी सुखिया होय रे जिस माता ने जन्म दिया है उसका मंगल होय रे जिस पिता ने जन्म दिया है उसका मंगल होय रे जग में जागे बुद्ध की वाणी चालू नहीं हो मंगलमय महाकल्याणी जग में जागे धम्म की वाणी मंगलमय महाकल्याणी जग में जागे संघ की वाणी मंगलमय महाकल्याणी जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे माता का मंगल पिता का मंगल सबका मंगल होय रे भवतु सब भवतु सब भवतु सब मंगलं रखन्तु सब रखन्तु सब रखन्तु सब देवता बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघनायक पुढे या. सर हे काढू का थांबा थांबा घराचे मालक कोण आहे? जे आहे ते पुढे या. हा, जाऊ दे. तू घराची मालकी नाही आहे. नाही तुम्ही पुढे या.
घराचे मालक कोण कोण आहे? अहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंतं अभिवादेमी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पूज्य आचार विचार आणि प्रतिमांना तसेच पूजनीय भंते कौंडिन्य व त्यांचा पवित्र भिक्खू संघ या संघाच्या साक्षीने आणि सांगितलेल्या धम्माचरणाने जीवन जगण्याच्या सम्यक संकल्पाने आम्ही आमच्या नवीन वास्तूमध्ये गृहप्रवेश करीत आहोत। नमो बुद्धाय, जय भीम। माझं मत कापा या भंतेजी, पहिले सगळे भंते आतमध्ये येतील या एक साइड बसायचं। वंदन करण्यासारखं बस। आता जे घराचे मालक पाहुणे बाकी सगळे थांबा 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 बाबा, दोघे जण सोबत या आतमध्ये या। आता बाकी सगळे वेलकम। बुद्धं नमामि ओके। त्याचा आठच नाही का वाई डोंट नो। अरे त्या पाहिजे इथे समोर जे पूजा स्थान सजवले ना, तिथे एक ताट ठेवलेलं बघ, त्या याच्या खाली टेबलच्या खाली आहे का? हे बघ ना, हे बघ ना, तुझं नाव काय? दाजी घ्या ना सर्वांना। सम्मा संबुद्धो यानो यो तिलोके पच्चारहो सनाथो परिगणन्तु भोजनं मधुरं इमं अधिवासेतु नो भन्ते भोजनं परिकप्पितं अनुकंपं उपादाय पटिगणन्तु मुक्तमं द्वितीयंपि तृतीयंपि सम्मा संबुद्धो यानो यो तिलोके पच्चारहो सनाथो परिगणन्तु भोजनं मधुरं इमं अधिवासेतु नो भन्ते भोजनं परिकप्पितं अनुकंपं उपादाय पटिगणन्तु मुक्तमं। भन्तेजी, आम्ही पुढे ठेवलेल्या परिपूर्ण भोजनाचा आपण स्वीकार करून आम्हावर अनुकंपा करावी। आता भन्तेजी तुम्ही बोला सगळे। इमं सुपव्यंजनं सारिनं संपूर्ण भोजनानं उदकं वरं बुद्धस्य पूजेमि द्वितीयंपि इमं
सुपव्यंजनं सारिनं संपूर्ण भोजनानं उदकं वरं धम्मस पूजेमि ततियम्पि इमं सुपव्यंजनं सारिनं संपूर्ण भोजनानं उदकं वरं संघस पूजेमि. तुम्ही बोला साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. कुठं मधले आणि पवित्र भिक्खू संघाला आजचं सुग्राचं असं भोजन दिलेलं आहे. भिक्खू संघ या किरारी परिवाराच्या प्रती मंगल कामना करत असताना त्यांना आशीर्वाद प्रदान करेल. सगळ्यांनी आशीर्वाद गाथा म्हणायचे. स्टार्ट. ततो निब्बाण संपत्ती इमिनाते समिंजतु. बोला मधले बोला साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.